सातारा जिल्ह्यातील कराड पाटण तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपलंय। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडून गेले, विद्युत पुरवठाही खंडित झालाय। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्यात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला, परिसरात गारांचा खच दिसून आलाय। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे आंब्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे। जिल्ह्यातील करमाड, पैठण, बिडकीन आणि वैजापूर तालुक्यातील बरसलेल्या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आलं। सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। खानापूर आणि तासगाव तालुक्यातही वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस झालाय, तर वाळवा तालुक्यातील वारणा पट्ट्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस बरसला। कोल्हापुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। राधानगरी, चंदगड परिसरात पावसाच्या सरी बरसल्यात। वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस बरसला। पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे। पावसामुळे गहू आणि हरभरा ही पिकं संकटात सापडली असून उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। वाशिम शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय। पावसामुळे कांदा, हळद आणि गहू या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। लातूर शहरासह परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परिसरात वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाच्या वतीने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, त्यामुळे आता आंबा बागायतदार धास्तावलेत। विदर्भाच्या काही भागात पुढील 2 ते 3 दिवसात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। महाराष्ट्रात ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। परिवहन विभागाकडून हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला होता। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। कोल्हापूर सत्र न्यायालयानं पुन्हा एकदा कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलाय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर अटकेत आहेत। इंडिया गॉट लॅटेंट शोबाबत रणवीर अलाहाबादिया आणि त्याचा साथीदार आशिष चंचलाल यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय। अलाहाबादियाची पासपोर्टची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। जर मागणी मान्य केली तर तपासावर परिणाम होईल असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 एप्रिलला होणार आहे। नागपूर हिंसाचारात आरोपी असलेल्या मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा नेता हमीद इंजिनियरच्या नियमित जामीन अर्जावर सायबर पोलिसांनी आक्षेप घेतलाय। या संदर्भात उद्या सुनावणी पार पडणार आहे, तर कथित मास्टर माइंड फहीम खानच्या जामीन अर्जावर 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे। पुण्यातील मुकुंद भवन ट्रस्टनं बेकायदेशीररित्या जागा बळकावल्याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलाय। सातारा राजघराण्याची जागा देखील ट्रस्टनं बळकावली असून याची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केली। बीडच्या कारागृहातून आठवले गँगला नाशिकच्या कारागृहात दाखल करण्यात आलं। बीड कारागृहात वाल्मिक कराड आणि गीते गँगमध्ये झालेल्या वादानंतर आठवले गँगला नाशिक कारागृहात हलवण्यात आले। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार आहे। प्रत्यक्ष पाहणी करणं शक्य नसलेल्या पुलांची ड्रोननं पाहणी होणार आहे। स्लॅब कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। जेजुरी गडावरील भंडाऱ्यामुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप माजी प्रमुख विश्वस्तांनी केलाय। जत्रेच्या काळात भंडाऱ्यात मोठी भेसळ होत असून भाविकांच्या आरोग्यावर तसंच ऐतिहासिक जेजुरी गडाला धोका निर्माण झाल्याचा आरोप माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केलाय। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास आजपासून महागलाय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं आजपासून टोल दरात
19% वाढ केली आहे। छोट्या वाहनांना 1080 ऐवजी 1290 रुपये मोजावे लागणार आहेत। टोरेस आर्थिक घोटाळा तपासात ईडीच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे। कथित फिक्सर ललन सिंग एका अत्याधुनिक मनी लॉन्ड्रिंग नेटवर्कमधील महत्त्वाचे संबंध असून ब्लॅक मनी व्हाईट करण्याच्या क्रिप्टोचा वापर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुलनं जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे। न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी झाली असता 4 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित करत पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे कोर्टानं निर्देश दिलेत। वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत मांडलं जाणार आहे। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आपलं मत व्यक्त करत उभाटावर निशाणा साधला। आता उभाटा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थित केलाय। वक्फ विधेयकात अनेक महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत। जीपीसीच्या शिफारसीनुसार या सुधारणा करण्यात आल्या आहेत। मालमत्ता वक्फची आहे की नाही हे ठरवण्यासाठी राज्य सरकार जिल्हाधिकारी दर्जाच्या वरच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार। काँग्रेसकडून लोकसभेतील सर्व खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आलाय। पुढील 3 दिवसांसाठी काँग्रेस पक्षानं 3 ओळींचा व्हीप जारी केलाय। उद्या लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या निमित्तानं हा व्हीप जारी करण्यात आलाय। लोकसभेत मांडल्या जाणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आलाय। पुढील 3 दिवसांसाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांना व्हीपचं पालन करावं लागणार आहे। पंकजा मुंडे यांच्या फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते, असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं। मी पंकजा मुंडेंविरोधात लढावं असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं, असा गौप्यस्फोटही अंजली दमानिया यांनी केलाय। खोक्याच्या आडून मला टार्गेट करण्यात आलंय, खालच्या दर्जाचं राजकारण करणं उचित नाही, अशी प्रतिक्रिया सुरेश धसांनी दिली आहे। या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असं धस म्हणाले। पुन्हा एकदा टीपी मुंडेंनी खोक्या प्रकरणावरून सुरेश धस यांना लक्ष्य केलंय। हे जर खोके असे असतील तर तुम्ही ते खोके थांबवावेत आणि एवढी गुंडगिरी कशासाठी, असा थेट सवाल ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी सुरेश धसांना विचारला। राज ठाकरेंनी हिंदूंच्या श्रद्धेविषयी बोलताना जपून बोललं पाहिजे, असं आवाहन समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटेंनी केलंय। फक्त आपल्याला सगळं कळतं, बाकीच्यांना काही कळत नाही, असं राज ठाकरेंनी मानू नये, असं एकबोटे म्हणाले। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेने उपजिल्हा प्रमुख वितेंद्र पाटील यांनी नालासोपाऱ्यातील अनेक बँकांमध्ये मराठीत व्यवहार करण्याचं पत्र दिलंय। जर येत्या 15 दिवसात चित्र बदललं नाही तर कानफटीत बसेल, असा थेट इशाराच मनसैनिकांनी दिलाय। आमदार निलेश राणे कुडाळमधील एका कार्यक्रमादरम्यान भावूक झालेले पाहायला मिळाले। एकेकाळचे कट्टर विरोधक शिवसेनेमध्ये एकत्र पाहून निलेश राणेंनी समाधान व्यक्त केलंय। संजय पडते, काका कुडाळकर, दत्ता सामंत यांच्यामुळे मी मोठा झालो, अशी भावना निलेश राणेंनी व्यक्त केली। नारायण राणे आणि नितेश राणेंना सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालय नको आहे, असा आरोप विनायक राऊतांनी केलाय। पालकमंत्री मोठी भीमगर्जना करतात, पहाटे उठून लोकांची घरं तोडतात, मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट द्यायला त्यांना वेळ मिळत नाही, असं राऊत म्हणाले। सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी निवडणूक पार पडली आहे। या निवडणुकीत यशवंत शेतकरी विकास पॅनलचे 9 तर शेतकरी विकास पॅनलचे 6 उमेदवार निवडून आलेत। 2 जागांवर व्यापारी गटानं आणि हमाल मापारी गटानं एका जागेवर विजय मिळवलाय। विजयी झालेल्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत असणाऱ्या डॉक्टर इंदुराणी जाखर यांच्या पालघरच्या जिल्हाधिकारीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। गोविंद बोडके यांच्या सेवानिवृत्तीनंतर पालघरचे जिल्हाधिकारी पद रिक्त झालं होतं। ChatGPT आणि ट्विटरनं घिबली फोटो एडिटरचा नवा ट्रेंड सोशल मीडियावर आणला। यानंतर जगभरात सगळ्यांनीच हा ट्रेंड उचलून धरला। दरम्यान राज्यातील महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनाही या ट्रेंडची भुरळ पडली आहे। तटकरेंनी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ, घरातील कौटुंबिक फोटो या घिबलीमध्ये शेअर केले। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं महिला सक्षमीकरणावर भर दिलाय।
महिलांना व्यवसायाकरिता कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी तारा राणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना राबवली जात असून सध्या या योजनेतून 10,000 कोटींचा पल्ला गाठण्यात आल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यात सत्ताधारी गटानं 8,500 सभासदांच्या नोंदी जाणून बुजून रखडून ठेवल्यात असा आरोप भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी केलाय। सत्तेत आल्यावर सभासदांना न्याय देत रखडलेल्या नोंदी पूर्ण करणार असं आश्वासन आमदार मनोज घोरपडे यांनी दिले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले। शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिला। सातारा कोल्हापूर महामार्गावर एक सुपर बाईक चालवणारा तरुण स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। हा तरुण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे असल्याचं सांगितलं जात आहे, मात्र यावर अजून शिक्कामोर्तब झालेला नाही। बुलडाणा जिल्ह्यातील टेंभुर्णा इथं बौद्ध समाजाकडून धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बौद्ध समाज बांधवांना शिक्षणाचे धडे देण्यात आले। या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकरांनी प्रमुख उपस्थिती लावली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुक्यातील निमगाव व्याहाळी शिवारात जिल्हाध्यक्ष केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं। या बैलगाडा शर्यतीत इंदापूरकरांना अनोखा थरार पाहायला मिळाला। अनैतिक संबंधात पतीचा अडथळा येत असल्यामुळे पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं डोक्यात धारदार हत्यारानं वार करून पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। पुण्यातील लोणी काळभोरमधील वडाळे वस्तीत ही घटना घडली। विरार पश्चिमेच्या म्हाडा संकुलात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी ठेकेदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। म्हाडानं फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। उल्हासनगरमध्ये पोलिसांनी गांजा तस्करीच्या मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय। गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला रंगेहात पकडलं। त्याच्याकडून 4 किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय। उल्हासनगरमध्ये ट्रक चालकाच्या हलगर्जीपणा मोठा समोर आलाय। हा भरधाव ट्रक विद्युत वाहिनीत अडकला। दरम्यान या संदर्भात तात्काळ महावितरणाला माहिती देण्यात आली आहे आणि महावितरणाकडून विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आणि मोठा अनर्थ टळला। नागपुरात शासकीय रुग्णालयासमोरून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। या आरोपीकडून अन्य 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 7 दुचाकी जप्त केल्या आहेत। भिवंडीत ओला चालकानं 2 वाहनांना जोरात धडक दिली आहे। या कारच्या धडकेत 3 ते 4 जण किरकोळ जखमी झालेत। यानंतर शांतीनगर पोलिसांनी ओला चालकाला ताब्यात घेतलं। मनविसेचे उपाध्यक्ष मिलिंद घाग यांनी बोरिवली पूर्वेकडील दौलतनगर स्मशानभूमीत विद्युत वाहकाद्वारे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली आहे। मृतदेह जाळण्यासाठी झाडं तोडली जातात, त्यामुळे जंगल नष्ट होत असल्यामुळे झाडांचा वापर कमी करून विद्युत वाहकाचा वापर करण्याचं आवाहन मनसेनं केलंय। त्याच आशयाचे बॅनर मनसेने स्मशानभूमीत लावले। सोलापुरात 3 दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी दिल्या। दक्षिणमधील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक घेत देशमुखांनी आयुक्तांना पाण्याबाबत सूचना दिल्या। वाशिमच्या आडोळीत सतीश इढोळे या शेतकऱ्याने पीक कर्ज भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे स्वतःसह पत्नी आणि मुलांच्या किडनीसह इतर अवयव विकायला काढले। हा शेतकरी अवयवाचे दर लिहिलेले फलक अंगावर लावून वाशिमच्या प्रमुख बाजारात पोहोचला। जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीसाठी 31 मार्च ही अंतिम मुदत होती। या काळात कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ देण्यात आलाय। पण जे शेतकरी कर्ज भरू शकलेले नाहीयेत ते आता थकबाकीदार ठरले असून त्यांना पुढील हंगामासाठी जिल्हा बँकेकडून कर्ज मिळणार नाहीये। त्यामुळे काही शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। परभणी महानगरपालिकेने अतिक्रमण काढण्यासाठी आज शेवटची मुदत दिली होती। या मुदतीनंतर महापालिकेने क्रीडा कार्यालय परिसरातील भिंत पाडून अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात केली। अनेक ठिकाणी मार्किंग करण्यात आलं असून पुढील काही दिवसात अतिक्रमण हटवलं जाणार आहे। धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने यावर्षी पीक कर्जाची महाराष्ट्र सर्वाधिक वसुली केली आहे। जिल्हा बँकेने यावर्षी 90% कर्ज वसुलीचे उद्दिष्ट साध्य केले आहे। जिल्हा बँकेने यावर्षी 300 कोटींपेक्षा अधिक खरीप पीक कर्ज वसुली केली असून
26,000 शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड केली. रावेरमध्ये रस्त्यांवरील मोकाट गुरांमुळे रहदारीला अडथळा निर्माण झालाय. मोकाट जनावरांमुळे वाहनधारकांनी मोठा मनस्ताप करावा लागतोय. दरम्यान रस्त्यांवर मोकाट सोडलेल्या गुरांच्या मालकांवर नगरपालिकेनं कारवाई करावी अशी मागणी वाहन चालकांनी केली. संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तहसीलदारी हा नवा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारीचं ऑनलाईन पद्धतीनं लगेच निवारण केलं जाणार आहे. परभणी संभाजीनगर रेल्वे महामार्गावरील भीमनगर परिसरात वारंवार रेल्वे क्रॉसिंग बंद होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होतीये. त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागपूरच्या कामठी मौदा तालुक्यातील बांधकाम कामगारांना आजपासून गृहोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात येत आहे. बिडगाव नगरपंचायत क्षेत्रातील मजुरांना किट वाटप करणं सुरू झालंय. पालकमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना हे साहित्य वाटप केलं जात आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील अंतेश्वर बंधाऱ्याचं पाणी अहमदापूर तालुक्याला देण्याच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय. या विरोधात लोहा तहसील कार्यालयासमोर याच निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आदिवासी विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या दुग्ध विकास योजनेत पात्र ठरवूनही वर्षभरापासून या योजनेचा लाभच न दिल्यामुळे आज एकलव्य आदिवासी युवा संघटनेनं ताळोद्यात धरणे आंदोलन केलं. 1.5 वर्ष उलटूनही केंद्राच्या योजनेचा लाभच न दिल्यामुळे लाभार्थ्यांना थेट आंदोलनाचा हत्यार उपसलंय. केंद्र सरकारनं लागू केलेल्या युनिफाईड पेन्शन स्कीम विरोधात नांदेडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाविरोधात सफाई कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे सफाई कर्मचारी आक्रमक झाले. जालना जिल्ह्यातल्या परतूर नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा 7 महिन्यांपासूनचा पगार झालेला नाहीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच्याच निषेधार्थ कामगारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सोलापुरात महाविद्यालय शाळा परिसरात अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याचं समोर आलंय. याविरोधात ठाकरे गटानं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तहसील कार्यालयाचे तहसील अभय गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांकडून गायकवाड यांनी 2,20,000ची लाच मागितली होती. यापैकी 90,000ची लाच स्वीकारताना गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आलं असून सहभागी तलाठी सचिन कुडके फरार आहे. लातूर जिल्ह्यातील औसा शहरातल्या एका मंगल कार्यालयाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या गोडाऊनमध्ये शेती पंपाला लागणारे पाईप होते, ते जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील नारा इथं सिलेंडरचा स्फोट झालाय. या आगीत 3 घरं जळून खाक झाली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात रिक्षा आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 15 जण जखमी झालेत. देगलूर कोरेगाव महामार्गावर हा अपघात घडला असून सगळ्या जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. होणारा नवरा पसंत नसल्यामुळे चक्क नवरीनेच नवऱ्याला मारण्याची सुपारी दिली. दौंड तालुक्याच्या खामगावमध्ये ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. उदगीरच्या अवलकोंडा तलावात बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तलावात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. अकोला रेल्वे स्टेशनवर लॅपटॉपची चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अवघ्या 2 तासात अटक केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. केम्ब्रिज चौक ते सावंगी रस्त्यावर भंगारच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचा भंगार जळून खाक झालाय. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
जळगावमध्ये एका वयोवृद्धाला रिक्षात बसवून लुटण्यात आलं होतं. दरम्यान लुटमार करणाऱ्या टोळीला जळगाव MIDC पोलिसांनी जेरबंद केलंय. आरोपीकडून एका रिक्षासह 25,000 रुपये जप्त करण्यात आले. बीड जिल्हा पुन्हा हादरलाय. 2 तरुणांनी एका युवकावर कोयत्यानं सपासप वार केले. दरम्यान या घटनेत युवक गंभीर जखमी झालाय. मुंबईतल्या लालबागमध्ये पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतल्या नामवंत खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. महाराष्ट्र नवनिर्माण शारीरिक सेना आणि G10 ग्रुपच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि ज्येष्ठ व्यायाम प्रसारक मधुकर तळवळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.